तर आज माझ्या मित्रासारख्या भावासारख्या मित्रांनी किचनमध्ये कारस्थान करताना काय बनवलं असं बन पावचा बर्गर बन पावचा. हॅलो एव्हरीवन, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे, ज्याचं नाव आहे उज्ज्वला चंदने डेली व्लॉग. तर मी आता माझा सगळा स्वयंपाक आवरून घरातली कामं आवरून निघाली आहे जॉबवर जाण्यासाठी. तर काल मी घरात नसताना कार्तिक आणि संकल्पने काय उद्योग केला आहे हे पण मी तुमच्यासोबत आज शेअर करेल. तर चला तर मग आपण भेटूया सलॉनमध्ये गेल्यानंतर. मी बोलले होते तुम्हाला की मी गुड चालू केलं आहे, गुड स्टार्ट केलं, म्हणजे तिथं साखरच्या ऐवजी गुड वापरणार. तर हे गुळाची पावडर मी मागवली आहे. तर हे आणि आज अचानक गरमी खूप आहे बाहेर आणि अचानक मला दही खाण्याची इच्छा झाली, तर मी दही घेऊन आली आहे. बाहेरची आहे आज, पण आता घरी पण बनवायला स्टार्ट करेल. आज अचानक मला वाटलं की खावं, कारण खूपच बाहेर ऊन आहे, खूप गरम होतं. तर याच्यामध्ये पण मी गूळ टाकूनच खाणार, याच्यामध्ये मी गूळ मिक्स करूनच खाईल. तेव्हा मिक्स केलंय मी गूळ आणि चपाती आणली. आणि सकाळी तुम्हाला ती भाजी मी दाखवली होती ना फरसबीची, ती टिफिनला घेऊन आली आहे. पायल पण येते माझ्यासोबत, ती तिचा टिफिन आणायला गेली आहे. तर आज माझ्या मित्रासारख्या भावासारख्या मित्रांनी किचनमध्ये कारस्थान करताना काय बनवलं असं पहिले मला एक बाटली दे. बोल ना. मम्मी घरी नाही आणि म्हणजे जॉबला गेली ती, दादा इंग्लिश घरी आहे. तर मी आज बनलं बर्गर, बन पाववाला, अजून फ्रेंच फ्राईज, बस. मम्मी जॉबला गेली दादा आणि मी एकटाच राहते घरी. मग कंटाळा आलेला रोज तेच खाऊन मग मी हे बनवलं, बन पावचा बर्गर. आणि मम्मीने आज ही बटाट्याची भाजी बनवून गेली ती बघा, हे बनवलेलं पेस्ट टाकले बनपावमध्ये, मेयोनीज घालून ते चाट मसाला. तर मी सांगतो कसं लागतं ते. मम्मी कामाला पण गेली. A few moments later. आम्ही आता सगळे पॅन्ट्रीमध्ये आहोत आणि लंच ब्रेक चाललाय. दाखवते मी तुम्हाला कोणी कोणी काय आणलं. मी खिचडी आणली बिना हल्दीवाली, जो इसको पसंद आहे. आणि हा पायल, ही श्रद्धा मोबाईल तारक मेहता बघत चाललं आम्ही. खूप बोर होते गाईज, खूप बोर होतं ॲक्च्युली. दुपारचं ना कोणी क्लायंट जास्त येत नाही ना, तर आम्हाला खूप कंटाळे होतात. तर आता लंच करतोय, त्याच्यानंतर पुढचा पण अजून एक प्लॅन आहे, तो आम्ही तुम्हाला नंतर सांगते. टाईम झाला, 6:30 झाले ना मावशी. चहाचा टाईम झाला. मावशींनी आमच्यासाठी चहा बनवला आहे. इथे पायल तिच्या फोनमध्ये बिझी आहे. पायल तिचा दुधाचा साखरेचा चहा पिते आहे आणि मी माझा गुळाचा चहा. आता तुम्ही बोलाल की लस्सीमध्ये काय गोड थोडे, पण ते ठीक आहे, दुपारचं वाटतं म्हणून ते पिलं. इथे यांची इफ्तारीची तयारी चालू आहे. 5:30 वाजता याकूबाई त्यांचा रोजा असतो, इफ्तारीची तयारी करतात. ते जे वुमन जसं चॉकलेट आम्हाला मिळालं होतं ते मी खाल्लंच नव्हतं, इथेच फ्रीजरमध्येच विसरून गेली होती. तर आता मला पायांना आठवण करून दिलं. तर थोडासा वेळ आहे मला अजून घरी जायला, म्हणजे माझी शिफ्ट 8 वाजता संपणार आहे. तर थोडीशी वेळ आहे, तर मग ते बोलते इथेच खाऊया. मी म्हटलं घरी घेऊन जाते, पण आता सगळे इथेच खात होते म्हणून मी पण इथेच खाणार आहे. तर आमचं चॉकलेट एन्जॉय. मी आली आहे घरी आता. तर आता जेवण वगैरे बनवायचं आहे मला. कार्तिकला खूप जास्त भूक लागली होती. तो क्लासला नाही गेला ना, तो क्लासला गेलेला नाही आहे. क्लास त्याचा 7:30चा होता, तर ते क्लास त्याचा कॅन्सल झाला. दिवसभर आज त्याच्या आजीकडेच होता तो, त्याच्यामुळे त्याला आता खूप जास्त भूक लागली. तर मी सकाळी जे बनवून घेतलं, म्हणजे वरण भात वगैरे मी दोन्ही वेळेचाच बनवला होता, तो त्याला मी जेवण दिलेलं आहे. आणि कार्तिक आता जेवतोय, ऑलमोस्ट जेवण त्याचं होतं झालं आहे. आणि त्याच्यानंतर तो अभ्यासाला पण बसणार आहे. अभ्यासाला बसणार ना,
कारण कार्तिकची 23पासून एक्झाम स्टार्ट होते, बरोबर ना गाणी? 23पासून कार्तिकची एक्झाम स्टार्ट होते. तर चला मग आता घरात मला आवरायचं आहे, जेवण वगैरे बनवायचं आहे. वरण तर आहे, 2 वेळचं बनवलं होतं. तर आता भाजी वगैरे काय ते बनवते आणि सकाळच्या भाजीची पण तयारी करावं लागेल आता, तर ते पण करते. आज मी आणलेच हे बोंबील, सुके बोंबील, त्याची भाजी बनवेल. नंतर मी यात एक बटाटा पण चिरून टाकला आहे. तर रात्रीच्या जेवणामध्ये मी बनवली आहे सुक्या बोंबील बटाटाची याची मस्त रसरशीत भाजी, जी खूप टेस्टी लागते. नाही आहे घरामध्ये अजून आलेला. आणि तर आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया, कारण आता आवरता माहीत नाही किती उशीर होईल. तर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि इतका सपोर्ट दिल्याबद्दल पण खूप खूप धन्यवाद. तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.